हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर सगळ्या ताईंना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर सकाळी संपूर्ण देवघर जे होतं ना ते सगळं मला आज सगळं स्वच्छ करून घ्यायचं होतं. देव सगळे उजळवून घेतलेले होते सकाळी मी, आणि मग त्यानंतर देवपूजेला सुरुवात जी होती ती केलेली होती. कारण दसऱ्यानंतर देवपूजा झालेलीच नव्हती, देव तसेच होते आणि सगळं कळस वगैरे पण मी हलवलेला नव्हता, जो आपला नवरात्रीचा घटस्थापनेचा भरलेला होता ना तो. तर म्हटलं आज संपूर्ण देवघर जे आहे ते मस्त छान असं उजळवून घेऊया. आणि देवघरातले तांदूळ वगैरे जे काही होतं ते पौर्णिमेच्या दिवशी बदलायचे असतात. आपले कवड्यांच्या खालचे तांदूळ म्हणा, अन्नपूर्णा मातेच्या खालचे कळस आहे त्याच्या खालचे, परत ह्या उरतणी ज्या आहेत देवघरामध्ये त्यांच्या खालचे, तर सगळे देव तांदूळ वगैरे जे होते ना ते बदलवून घेतलेले होते आणि देव स्वच्छ करून घेतलेले होते. आणि देवांच्या लिक्विडच्या बाबत सांगायचं म्हटलं तर बऱ्याच जणी म्हणजे सांगतात की ते लिक्विड कसं यूज करायचं. तर ते लिक्विड लावून धुवायचं नसतं, कारण एकाने केलेलं होतं तसं की धुवून घेतलेलं होतं लिक्विड लावून, तर तसं केल्याने ते उलट अजून जास्त चिकट होऊन जातं आणि निघत नाही मग. तर तसं न करता आपल्याला ते लिक्विड लावून घ्यायचं आहे आणि मग कॉटनच्या कपड्याने, रुमालाने म्हणा स्वच्छ असं मस्त पुसून घ्यायचं आहे. तेव्हाच देव छान लखलखीत असे होतात, किंवा तांबा पितळेची कुठलंही भांडं असू द्या छान स्वच्छ होतं. आणि जर ते लिक्विड तुम्ही लावून धुवायचं म्हटलं तर तशाने मग ते अजून जास्त चिकट होऊन जातं. तर तसं न करता छान मस्त असं पुसून घ्यायचं त्यांना, मग मस्त लखलखीत असे देव छान निघून जातात. तर कलश वगैरे जो होता तो इथं भरून झालेला होता माझा, आणि मस्त आता छान असं नारळाला ना कोंब आलेला आहे. मस्त झाड उगेलच नारळाचं छान असं. मध्ये माझा नारळ जो होता ना तो खराब झालेला होता, तर मी दुसरा नारळ ठेवलेला होता इथे. आता त्याला छान कोंब आलेला आहे. तर संपूर्ण देवांची पूजा वगैरे झाल्यानंतर सगळ्यांना गंध अक्षता वगैरे लावला, देवींना हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा जी होती ती इथं करून झालेली होती माझी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळची. फुलं मात्र आणलेली नव्हती, जेवढी होती थोडीफार तेवढी देवांना वाहिली. नंतर म्हटलं आता मंदिरात ज्या वेळेस जाईल तेव्हा मात्र फुलं तिकडनं आणून होतील. तर मग जेवढी 2-4 फुलं होती तेवढी फुलं देवांना वाहिली. आणि लेपन जे होतं ना सकाळी लवकरच झालेलं होतं आज माझं, कारण सुकायला वेळ लागतो म्हणून मी सकाळी पटकन अगोदर लेपन करून घेतलेलं होतं. आणि मस्त छान सुकून पण गेलेलं ना, तर रांगोळी काढताना मग छान वाटतं. नाही तर ओल्या लेपनावरती मग रांगोळी काढायला मला खूप जास्त उशीर होऊन जातो आणि दुपारच्या टायमिंगला मग रांगोळी काढावी लागते. तर त्यासाठी मग सकाळी लवकर लेपन आज करून घेतलेलं होतं मी. ओल्या लेपनावर रांगोळी काढली तर मग ती खाली सगळी ओली होऊन जाते, त्याच्यामुळे संपूर्ण सुकू द्यावं लागतं त्याला. आणि पूजा उंबरठ्याची पण मग मी सकाळी करून घेतलेली होती. तर आता फक्त रांगोळी तेवढी काढायची राहून गेलेली होती. आता म्हटलं देवपूजा वगैरे झाल्यानंतर रांगोळी काढून घेऊया, कारण संपूर्ण देवघर जर क्लीन करायचं म्हटलं म्हणजे कसेही आपले 1.5-2 तास सहज त्या गोष्टींमध्ये निघून जातात. देव जर सगळे स्वच्छ वगैरे करायचे म्हटले तर खूप जास्त उशीर लागतो. आणि लेपन मात्र राहून गेलं तर मग कसं, पौर्णिमा असली म्हणजे पटकन लेपन व्हायला पाहिजे, कारण भर असतो त्या दिवसाचा. जास्त करून पौर्णिमेच्या दिवशी लेपन झालंच पाहिजे, म्हणून मग सकाळी लवकरात लवकर लेपन होईल असा माझा प्रयत्न असतो की पटकन लेपन जे आहे ते उंबरठ्याला झालं पाहिजे. तर म्हणून मग सकाळी काही शूट वगैरे काही घेतलं नव्हतं, लेपन वगैरे करताना पटकन करून घेतलेलं होतं. आणि मग संपूर्ण देवघर जे होतं ते क्लीन करायला घेतलेलं होतं मी त्यानंतर. तर असं मस्त छान अशी रांगोळी जी होती ती इथे काढलेली होती. तर बाहेरचं सगळं काही देवघरातलं म्हणा किंवा बाहेरचं सगळं काही
आवरून झाल्यानंतर लेपन वगैरे झाल्यावर घरातली छोटी मोठी बरीचशी आपली कामं असतात ती आवरून घेतली. कपडे वगैरे वॉश करून घ्यायचे होते ते केले आणि अगोदर सुकायला टाकून दिले. आता ऊन तर भरपूर होता आज, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आता बऱ्यापैकी पाऊस म्हणजे गेलेलाच आहे, तर पण तरी अजून काही सांगता येत नाही. पण कपडे जे होते ते सकाळी पटकन धुतले गेले, म्हणजे कामं जी आहेत ती एक मेन महत्त्वाचं काम जे आहे ते होतं. कारण कपडे आणि स्वयंपाक हे आणि झाडू लादी हे जास्त 2-3 महत्त्वाची कामं असतात. म्हणून मग मी पटकन कपडे जे आहेत ते धुवून सुकवायला टाकून दिलेले होते आणि त्यानंतर मग इथे स्वयंपाकाची तयारी जी होती ती करून घेत होती. मस्त छान कांदा आणि टोमॅटो जो होता तो भाजून घेतलेला होता. त्यानंतर मिक्सरमध्ये मग मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि भाजून घेतलेले काजू घातलेले होते. थोडेफार असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं होतं आणि सगळा मसाला तयार झाल्यानंतर मग थोडंसं तूप घातलेलं होतं कढईमध्ये आणि त्यामध्ये मग मी थोडंसं धना पावडर आणि लाल तिखट घातलेलं होतं, वेलची घातलेली होती अगोदर आणि दालचिनी घातलेली होती. ती व्यवस्थित झाल्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर घातलेली होती. व्यवस्थित छान तेलामध्ये सगळं परतवून झाल्यानंतर तयार केलेलं वाटण त्याच्यात घातलेलं होतं आणि मग वाटण छान तुपामध्ये परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भाजून घेतलेले काजू घातलेले आहेत. छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. थोडं पाणी घातलेलं होतं मी याच्यामध्ये आणि सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं. त्यानंतर मग याच्यामध्ये थोडंसं असं दूध घालत आहे. दूध किंवा साय घातली तरी पण चालते. मग मी थोडं दूध घातलं आणि परत एकदा पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर आज अशी काजू करीची भाजी जी होती ती इथं बनवायची होती मला सकाळी, म्हणजेच दुपारचा टिफिन वगैरे जो होता ना तो इथे द्यायचा होता. तर इथं मग काजू करीची भाजी जी होती ती बनवलेली होती. चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं परत पाणी घातलेलं होतं आणि छान असं 5-7 मिनटं गॅस कमी करून भाजी जी होती ती इथं शिजून झाली होती. मस्त छान अशी काजू करीची भाजी जी होती ती इथे माझी तयार झालेली होती. तर आता दुपारचा टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि त्यानंतर मग तुम्हाला आता माझी झाडं जी आहेत ती आज काही दाखवलेली नव्हती, तर आज फुलांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. म्हणजे एक फुल जास्त वाढलेलं आहे. गुलाबाच्या झाडाला मस्त छान छान असे 3-3 फ्लावर्स आलेले आहेत. किती छान आणि मस्त दिसत आहेत. तर मी हे सकाळी तुम्हाला न दाखवता थोडं दुपारच्या टायमिंगला दाखवत आहे. कारण का तर मग हे जे चिनी गुलाबाचं झाड आहे ना याची जी फुलं आहेत ना थोडंसं म्हणजे उन्हाचा प्रकाश वगैरे पडला ना तेव्हाच छान उमलतात. म्हटलं मग त्यावेळेस तुम्हाला दाखवूया. तर म्हणून मग स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर एक टूर म्हटलं तुमच्या माझ्या छोट्याशा अशा गार्डनची जी आहे ते देऊया. तर सदाफुली बघा किती मस्त छान बहरलेलीच असते नेहमी आणि बाकीची जी फुलं आहेत, बाकीची झाडं आहेत ती पण छान आहेत. तर आणि ह्या झाडाला मात्र खूप छान मस्त अशी फुलं आलेली आहेत. तर कसं जरा आपण काहीतरी मेहनत केलेली असली आणि असे छान छान फुलं येत असले तर त्यावेळेस मनाला खूप समाधान वाटतं की 40-50 रुपयाचं जे झाड आहे ते आणतो, त्याला आता बऱ्यापैकी फुलं, एक फ्लावर घ्यायला गेलं गुलाबाचं तरी कसंही 10 रुपयाला मिळतं. तर पैसा वसूल असतं आणि शेवटी आपल्या घराची शोभाही त्याच्यामुळे वाढत असते झाडांमुळे. आता हे जे टायमिंग आहे हे संध्याकाळचं टायमिंग आहे. पौर्णिमेच्या दिवशी आमच्या इकडे कोजागिरी पौर्णिमेला कुलदेवतेची आरती लावायची असते. तर मग त्यासाठी मी अगोदर इथे गॅसवरती ना गुळाचं पाणी जे होतं ते उकळायला ठेवून दिलेलं होतं. बारीक चिरलेला गुळ आणि त्याच्यात पाणी घातलेलं होतं आणि त्यानंतर मग मला मिक्सरमध्ये डाळी फिरून घ्यायच्या होत्या. सकाळी मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ जी होती ती भिजत घातलेली होती, कारण संध्याकाळी आरती लावायची आहे म्हटल्यावर सगळं बनवायलाच हवं. तर त्यासाठी मग डाळ संध्याकाळी मिक्सरमध्ये लसूण आणि जिरं घातलेलं आहे आणि उडदाची डाळ घातलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेला, चैत्रची 14 आणि माघ महिन्यातील 14 आणि नवरात्रामध्ये अशा वर्षातनं 3-4 वेळा तरी आरत्या ज्या आहेत कुलदेवतेच्या त्या लावायच्या असतात. तर मग आज लावायची होती. त्यासाठी मग 9 दिवे, 9 पुऱ्या करायच्या असतात आणि 9 पुल्ले म्हणतो आम्ही त्यांना. 9 केळं छोटे छोटे त्या कणिकेचे बनवायचे, 9 वडे आणि 9 भजे, असं सगळं 9-9 करून आम्हाला कुलदेवतेची आरती जी आहे ती मला लावायची होती. तर आता उडदाची डाळ झाल्यानंतर आता मुगाची डाळ जी आहे ती मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे. आणि गावाकडे तर इतकी छान मज्जा येते ना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. आम्ही लहान असताना ना मस्त छान सकाळीचपासून आमची तयारी चालू असायची की गुलाबाई जी आहे ना ती उठवायचा कार्यक्रम कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असतो. तर मस्त छान शेतामध्ये जायचो आणि त्या आपल्या झाडू वगैरे बनवतात ना त्याच्याने, त्या शिंदिनी असतात, अशा मोठे मोठे झाडं असतात, त्यांची काटेरी झाडं असतात, ते आम्ही तोडून आणायच्या त्यांच्या फांद्या आणि मग त्यांना फुलं लावायचो
आणि फुलं लावून मग ते असं लायटिंगसारखं खूप छान दिसायचं. आणि त्याला ना असं खुर्च्या वगैरे टाकून तिथं मस्त असं लावायचं वरती, असं सजावट आमच्या पद्धतीने जशी जमेल तशी करायचो. आणि दारामध्ये मस्त छान असं झाडून मस्त शेणाचा सडा वगैरे देऊन खूपच छान रांगोळ्या वगैरे काढून सजावट करून, आणि एक मुलगी राधा बनायची, एक मुलगी कृष्ण बनायची. आणि अशा पद्धतीने मस्त छान असं कोजागिरीचं जे सेलिब्रेशन आम्ही करत होतो ना, रात्री सगळ्या मुली आपापल्या घरून मस्त छान छान खाऊ वगैरे आणायचा. हे तळणीचे पदार्थ घरामध्ये जे जे काही व्हायचे ते सगळे पदार्थ म्हणजे मुली तिथं घेऊन यायचे ताट भरून भरून. कुणाचा खाऊ किती छान आहे, कुणाचा खाऊ किती छान आहे, किंवा कोणी काय काय नवीन नवीन खाऊ आणलेले आहेत. तर इतकं छान वाटायचं ना. गावाकडे खरंच असे बरेचसे म्हणजे सगळे सण खूप छान पद्धतीने साजरे केले जातात. तर इतकी मज्जा यायची लहानपणी खरंच. ते म्हणजे शहरातल्या मुलांना ते सुख बघायला नाही मिळत. तर आणि म्हणजे महिनाभर इतका गजर राहायचा गुलाबाच्या. संध्याकाळ झाली की चला प्रत्येकीच्या घरी गाणे म्हणायला जायचो. आणि गाणे म्हणून झाल्यानंतर मग मस्त छान गुलाबाची आरती वगैरे करायचो. गुलाबाची आरती झाली की मग खाऊ आणायचो घरातून. आणि मग तो खाऊ डब्बा लावून घ्यायचा आणि सगळ्यांना जिंकायला सांगायचं की माझा खाऊ काय आहे. आणि एखाद्या दिवशी जर आपला खाऊ जिंकला नाही गेला तर त्याचा आनंद तर काही वेगळाच असायचा. आणि अशा पद्धतीने मग सगळ्यांच्या घरोघरी जाऊन असं गुलाबाचा खेळ जो आहे तो आम्ही इथं साजरी करत होतो. तर असं बघता बघता माझं तळायचं काम जे होतं, तुमच्याशी गप्पा मारता ते चालू होतं. म्हणजे बाकीचं सगळं काही मी पुऱ्या वगैरे लाटल्या ते केलं. माझ्या सिद्धीने इथं मला सगळं काही तळून दिलेलं होतं. अगोदर तिने पुऱ्या तळून घेतल्या आणि त्यानंतर मग दिवे वगैरे सगळं जे काही होतं ते तळून घेतलं. आणि वडे मात्र मी माझ्या हाताने वडे आणि भजे मी काढून घेतलेले होते. तिने तळून घेतलं सगळं काही. म्हणजे घरात एखादी मुलगी वगैरे असली तर आपल्याला खरंच त्या गोष्टीचाही खूप फायदा होतो की आपल्याला प्रत्येक कामांमध्ये मदत जे आहेत त्या मुली छोट्या मोठ्या कामांमध्ये करतच असतात. तर इथे तूप जे आहे ते दिव्यांसाठी एका साईडला तापवायला ठेवत आहे. मी देवांसाठी तूप वेगळंच आणते. डीमार्टमधून आणताना मी तुपाची जी बरणी आहे ना, छोटं पाऊच तुपाचं गाईचं ते घेऊन येते. आणि तेच देवांसाठी महादेवालाही आपल्या तुपाचाच दिवा लागतो, त्यासाठी मग ते मी सेपरेट घेऊन येत असते. तर बघता बघता सगळं काही तळलं गेलं. थोड्याफार पुऱ्या ज्या काही होत्या त्या सिद्धीला म्हटलं आता तू लाटून तळून घे. तर ती म्हटली तू आता आरती वगैरे लाव, कारण उशीर होईल, पटकन लावायची असते. आरती 7 वाजेपर्यंत लावायची होती. तर त्यासाठी मग ती तळायला लागली. आणि तोपर्यंत मी इथे आरती जी आहे ती इथे रचून घेत आहे. एक कलश भरून ठेवायचा, त्याला ना रुस्किलची पानं लावतात कलशाला. पण मग आणि नाही सॉरी रुस्किलची फुलं लावतात. पण ती फुलं मला काही भेटली नाही. मी पूर्ण म्हणजे खूप शोधलं. अर्धा तास माझा म्हणजे गेला त्या गोष्टी फुलं वगैरे शोधण्यामध्ये. इतर वेळी ना रस्त्यावरती खूप दिसतात, पण आज मला एकही फूल भेटलं नाही रुस्किलचं, म्हणजे रुईचं फूल. तर नसल्यामुळे मग मी जे काही झेंडूचे फुलं होते आपले तेच वापरले आणि आपलं हे करून घेतलं. पूजा जी होती ती करून घेतलेली होती झेंडूचे फुलं वगैरे लावून. त्याच्यामध्ये आंब्याच्या डहाळ्या टाकलेल्या आहेत. सगळं काही नऊ जे जे होतं, दिवे म्हणा, पुल्ले म्हणा, पुऱ्या म्हणा, ते सगळं काही इथे मी खाली पुरी ठेवून एक एक वस्तू त्याच्यावरती ठेवून सगळं व्यवस्थित असं रचून घेतलेलं होतं. आणि मध्यभागी एक पुरी ठेवून त्याच्यावरतीही सगळं रचून घेतलं. आणि मग आता पूजा वगैरे केली. हळदी कुंकू लावून घेतलं. सगळ्या दिव्यांना व्यवस्थित असं पूजन करून झाल्यानंतर मग आरती जी होती ती इथे कुलदेवतेची मी लावून घेतलेली होती. तर कोजागिरीच्या दिवशी अशा पद्धतीने आमच्या इकडे चरी जी आहे ती पुजली जाते. आणि ही चरी जी आहे ना ती दुसऱ्या दिवशी मग आम्ही नदीवरती जायचो चरीतलं पाणी टाकायला नदीमध्ये. पण आता इकडे तशी काही सुविधा नसल्यामुळे मग आपल्या झाडांच्या कुंड्यांमध्ये टाकून दिलं, तुळशीच्या कुंडीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही झाडामध्ये तरी पण चालतं. तर बघा किती मस्त छान असं प्रसन्न आणि लखलखीत असं वातावरण घरामध्ये तयार होतं ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने काहीतरी पूजा वगैरे करतो त्यावेळेस. तर बघा मी आरती वगैरे केली, तिकडे आरती लावून घेतली कुलदेवतेची. तोपर्यंत माझ्या सिद्धीने असे वडे मस्त इथे उतरवून घेतलेले होते, उडदाच्या डाळीचे मेंदू वडे. तर मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, सगळी कामं वगैरे आवरली. हे जे आहे ना बदाम आणि काजू ते मी आता पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत घालत आहे, कारण दूध आटवायचं आहे कोजागिरी म्हटलं म्हणजे.
तर मग त्यासाठी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी म्हटलं थोडेसे काजू आणि बदाम जे आहेत ते भिजायला टाकून देऊया. आणि एका साईडला दूध जे आहे ते तापवायला ठेवलेलं होतं. तर दूध मस्त छान असं उकळत आहे इकडे आता. आणि तोपर्यंत वेदूने मला इथं मस्त छान पिस्ता आणि बदामाचे गार्निशिंगसाठी काप करून दिलेले होते. तर अशा छोट्या मोठ्या कामांमध्ये यांची इतकी छान मदत होते आणि हिला ना खूप छान करता येतात. पहिल्यापासून काय माहिती अजून एवढी काही जास्त मोठी नाही आहे, 10 वर्षाची आहे, तरीही तिला बाकीचे सगळी कामं काहीतरी सांगितले ना तर मग आवडीने छान करते. तर मस्त छान कट करून दिलेलं होते तिने मला ते. आणि दूध मी इथे उकडायला ठेवून दिलेलं होतं. आरती माझी शांत झालेली होती, तर थोडा वेळ तशीच ठेवली, लगेच न उचलता मी. आणि मग त्यानंतर म्हटलं आता सगळे जे वाती आहेत त्या सकाळी एका दिव्यामध्ये टाकून अजून परत त्यांना लावून देईल. आता साईडला काढून घेतल्या. आणि आता ही जी आरती आहे ना, ही आजच्या दिवशी खायला नाही चालत, त्याला म्हणजे उद्या सकाळी चालेल खायला. दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते ती, त्या दिवशी नाही चालत. तर मग एका पातेल्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आणि मग तिथेच देवांसमोर ते जी सगळी आरती आहे ना ती झाकून ठेवून द्यायची. त्याच दिवशी नाही चालत म्हणून एक्स्ट्रा मी जरा त्यांना मग पुऱ्या आणि ते बनवून दिलेलं होतं, कारण घरात काही बनवलेलं असलं म्हणजे मुलांना खावंसं वाटतंच. तर मग थोडीशी डाळ मी जास्त टाकलेली होती आणि त्याचे वडे वगैरे उतरवून दिले, पुऱ्या पण उतरवून दिल्या. आता ही जी आरती आहे ही उद्या दिवसभरामध्ये पूर्ण संपवायची असते सगळ्या परिवाराला, दुसऱ्यांना नाही चालत, फक्त आपल्या परिवारालाच खायला चालते. तर आता हिला व्यवस्थित अशी झाकून इथं देवांसमोरच ठेवून देते. तर अशी आमची कुलदेवतेची जी आरती आहे ना ती लावायची असते. तर अगोदर काही लावत नव्हती, कारण घरी लावली जाते म्हणून. पण गेले 3-4 वर्ष झाले माझी आई पण आणि सासूबाई पण म्हणाल्या की लावत राहिलेलं चांगलं असतं, तेवढाच आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद वगैरे आपल्याला भेटत असतो. तसंही म्हणून मग 3-4 वर्ष झाले कुलदेवतेच्या आरत्या ज्या आहेत ना त्या लावते मी. ज्यावेळेस चैत्र महिन्याची चावदस असली किंवा माघ महिन्यातली चावदस असली आणि नवरात्रीमध्ये पण आणि आत्ता कोजागिरीला, तर अशा पद्धतीने आरत्या ज्या आहेत ते लावत असते. इकडे दूधला छान अशी उकळी आलेली होती आणि म्हणजे चालूच होतं केव्हाचा गॅस कमी गॅस करून मी ठेवूनच दिलेलं होतं, म्हणजे आपली कामंही होतील आणि एका साईडला आपलं दूधही छान घट्ट होईल असं. तर जे काजू आणि बदाम भिजत घातलेले होते ते छान मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि ती पेस्ट जी होती ती आता याच्यामध्ये घातली आहे, जेणेकरून दूध छान घट्ट असं होईल असं म्हणून. तर छान घट्ट झालेलं होतं तशी पेस्ट टाकल्यामुळे. आणि वरून जर बारीक पूड केलेली असली तीही टाकली तरी पण चालते. तर थोडी वेलची पूड वगैरे घालते आणि थोडेसे मनुका वगैरे ड्रायफ्रूट्स घालत आहे. आणि ते वेदूने कट करून घेतलेले होते, ते थोडेच घातलेले आहेत, कारण तिने वरून टाकण्यासाठी ते कट करून घेतलेले होते. पण म्हटलं थोडे घालते, एवढे काही वरून आवडत नाही मला, कारण कच्चे लागतात मग ते. दूध वगैरे पितो आपण त्यावेळेस, आणि शिजलेले जर असले दुधामध्ये तर मग छान लागतात. म्हटलं अगं थोडेसे टाकू दे, नंतर थोडेफार ठेवते म्हटलं वरती टाकण्यासाठी. तर बाकीची कामं झाल्यानंतर लगेचच दूध उकडायला ठेवलेलं होतं मी, कारण मला बाकीच्या काही सेवा होत्या त्या इथं करून घ्यायच्या होत्या. म्हटलं त्या सेवा माझ्या पटकन करण्यासाठी मग मी दूध अगोदर उकडायला ठेवून दिलेलं होतं. तर दूध उकळून झाल्यानंतर मग मी गॅस बंद करून दिला, कारण थंड झाल्यावर म्हटलं अजून जास्त घट्ट होऊन जाईल. तर सुरुवातीला मी इथंच जिथं पाठ मांडलेला होता तिथे तर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला आणि त्यानंतर मग आपला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केला. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप आणि लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप आणि कुबेर मंत्राचा 1 माळ जप, असे मंत्र जाप जे होते ते इथे करून घेतलेले होते. म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तरच करू शकतात, ज्याच्याजवळ वेळ असतो तो करतो. मला काही संध्याकाळी जास्त नव्हतं आणि तसंही जेवण झाल्यानंतर आपल्याला जागरण जे होतं ते करायचं असतं, काही काम नसतं, कामं झाली म्हणजे. आणि जास्त काही नाही, मला जवळजवळ 1.5-1 तास लागला असेल, हे सेवा करण्यासाठी 1-1.5 तास लागतो. तर ते झाल्यानंतर मग मी 16 वेळा श्रीसुक्तमचं पठण केलं. श्रीसुक्तम तर घरामध्ये आता जवळजवळ वेदू आणि सिद्धू यांचंही पाठांतरच झालेलं आहे, दोघींचंही. ते 16 वेळा झाल्या, त्याच यालाच टाईम लागला, फक्त 16 वेळा होतं ना ते म्हणून. तर श्रीसुक्तम झाल्यानंतर मग व्यंकटेश स्तोत्र येतं आपलं, त्याचं पठण केलं. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण केलं आणि त्यानंतर मग आपला भगवद्गीतेमधील 15वा अध्याय. तर ही सगळी सेवा जी आहे ती नित्यसेवेच्या बुकामध्ये आपली आहे. तर अशी संपूर्ण सेवा जी होती ती इथे करून घेतलेली होती.
तोपर्यंत दूधही छान थंड असं झालेलं होतं. ज्याच्याजवळ वेळ असेल तो करू शकतो आणि नसेल तर मग काही हरकत नाही, नुसतं नामस्मरण केलं तरी पण चालतं किंवा मोबाईलवर आता सगळे मंत्र अवेलेबल आहेत. आपण आपली कामं करत करतही मंत्राचं जे नामस्मरण आहे ते करू शकतो. तर दूध थंड झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये साखर घातलेली होती. तर ही जी सेवा होती ती पौर्णिमेच्या दिवशी करायची होती. तर तेवढी सेवा मग माझी इथे मस्त छान पद्धतीने अशी करून झालेली होती आणि तितका वेळही मला छान मिळालेला होता. तर तेवढी सेवा करत करत बघू शकतात तुम्ही 12 वाजायला 10 मिनटं कमी होते आणि मग शेवटी 12 वाजले आणि मग 10 मिनटं परत मी मोबाईलमध्ये मंत्र जे होते ते लावून दिलेले होते. आता वरती गेलो आम्ही 12 वाजेला. चंद्र बघू शकतात जसा मोबाईलमध्ये मला घेता आलं त्या पद्धतीने घेतलेला आहे. आणि दुधाचा जो नैवेद्य होता तो चंद्राला दाखवलेला होता आणि मस्त छान दुधामध्ये चंद्रही दिसत होता. तर चंद्राला नैवेद्य दाखवून झाला आणि मग त्यानंतर बघू शकतात की आजूबाजूचे जे परिसर आहे ना तो किती छान मस्त दिसत आहे रात्रीच्या टायमिंगला. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते की कसं किती मस्त छान असं वातावरण जे आहे ते रात्रीच्या टायमिंगला दिसत आहे आणि सगळीकडे मस्त छान अशी लायटिंग जी आहे ती लागलेली आहे. लाईट लागल्यामुळे मस्त छान दिसतं रात्रीच्या वेळेस, म्हणून थोडंसं तुम्हाला वरून टेरेसवरून शूट करून दाखवत आहे. तर खाली आलो आणि एवढी जास्त काही आता कोणी रात्रीच्या वेळेस दूध वगैरे पिण्यासाठी तर तयार नव्हतं, पण म्हटलं थोडा प्रसाद म्हणून थोडं घेऊया. तर मग मी इथे 2च ग्लास भरले आणि थोडं आम्ही दूध जे होतं ते घेतलेलं होतं रात्री. बाकीचं म्हटलं सकाळी घेऊयात, सकाळपर्यंतही फ्रीजमध्ये ठेवल्यावर थंड छान होईल. तर मस्त असं दूध जे होतं ते इथे घेतलेलं होतं आम्ही आणि मस्त छान अशा दुधासोबत मी आता माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत